आणि आता पुढची बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसे रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगू लागलाय। दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेल्या विकास गायकवाडांनी शिवसेनेत प्रवेश केला। विकास गायकवाड राष्ट्रवादीत सक्रिय आहेत आणि तटकरेंचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। एकीकडे मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावायला सुरुवात केल्यानंतर सुनील तटकरेंनी सुद्धा शिवसेनेतील मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसह गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सुतारवाडी इथे मोरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती। असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु राजकारणामध्ये काही सगळी गुपितं तुम्हाला सांगायची नसतात, म्हणून ते योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला। आता 2 दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर फोडूया। त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे लेखी किंवा तोंडी स्वरूपात केलेली नव्हती, त्यामुळे तो प्रवेश फक्त व्यावसायिक दृष्ट्या मर्यादित आहे। पण आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रमेश मोरे यांचा झालेल्या प्रवेशानंतर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही फक्त लवंगी लावत राहा। आम्ही सुतळी बॉम्बची त्या ठिकाणी लाईनच लावणार आहे आणि त्याचा होणारा आवाज हा तुम्हाला सहन करण्याजोगा नसेल। तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या राहत्या घरासमोर दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। यावेळी आपल्या भाषणात नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवरती जोरदार टीका केली। नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला। त्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून कोणते बिल्डरकडनं कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ काही लोक बरेचसे नौटंकी नाटक करतात। रवीजी, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप खराब आहे। आम्ही ग्राउंडवर फिरत असताना आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। एकनाथ शिंदे साहेब रवींद्र धंगेकरांना आवरा असं म्हणत भाजपच्या श्रीनाथ महाल यांनी धंगेकरांवरती जोरदार टीका केली। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि त्यावरनं भाजप आणि धंगेकरांमध्ये वार पलटवार सुरू झालेत। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। मला वाटतं राज साहेब असतील, उद्धव साहेब, नाना पटोले यांनाही चावून ते कुत्र इथे आलेले आहेत। आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो, पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे, त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती, या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। पण ते कुठल्या भावनेतून बोललेत? येणाऱ्या महापौर पाहिजे का, चेअरमन पाहिजे का परत सभागृह नेते व्हायचंय, हे जरा मला शोधलं बाहेर, पण मी त्यांच्यावर काय बोलणार नाही, कारण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि आम्ही एका ताटात दोघांनी खाल्लंय। पण त्यांना जे बोलायचं ते त्यांचा तो अधिकार आहे, पण त्याला मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं। पुणे शहरातल्या सारसबागेमध्ये दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या 28 वर्षांपासून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो। अशातच यंदा या कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता। या सगळ्या धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी विचार केला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवत सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यावर हा कार्यक्रम पार पडतोय। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सारसबागेला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलाय। तर आज पुण्यातल्या सारसबागेत तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती अनेक नागरिक येत असतात आणि त्यातच आज जो दिवाळी पाडवाचा
संगीतमय कार्यक्रम जो काही होणार होता, मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर देखील आज सारसबागेमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे.